नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तर मित्रांनो, चालू करूया आपण आजचा व्हिडिओ तो म्हणजे चार्ट पे चर्चा. तर चार्ट पे चर्चा आपण ही नवीन सिरीज आपण आणत आहोत. त्यामध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलंय की आम्ही जो स्टॉक घेतलाय किंवा ज्या कंपनीचा स्टॉक घेतलाय, नेमकी ती कंपनी काय करते, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय, ते कंपनीचे ब्रँड्स काय काय मार्केटमध्ये, हे कोणालाच माहिती नसतं. फक्त स्टॉक कोणीतरी सांगितलं म्हणून घेतले जातात आणि नंतर समजतं की ती स्टॉकची ग्रोथच नाही झाली, ती स्टॉकची प्राइसच वाढली. तर मित्रांनो, प्राइस वाढणार कशी? जर तुम्हाला त्या कंपनीचे प्रोडक्ट नाही माहिती, त्या कंपनीचे प्रोडक्ट जर मार्केटमध्येच नाही चालत आहेत, तर ते कंपनीचा स्टॉक पण नाही चालणार. सिंपलची गोष्ट आहे. हा एक प्रकारचा आहे बिझनेस आहे आणि तो बिझनेस सगळीकडे रन होतो. तर मित्रांनो, तसंच असतं प्रत्येक स्टॉक बद्दल. तर तुम्ही जी पण कंपनीचा स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा लॉंग टर्म साठी घेतात किंवा ट्रेडिंगसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी घेतात, तर नेमकी ती कंपनी मार्केटमध्ये काय करते, तिचे ब्रँड्स काय काय मार्केटमध्ये आहेत, तिचे प्रोडक्ट कोणते आहेत, त्याचं बिझनेस मॉडेल काय आहे, हे आपण समजून घेण्यासाठी ही सिरीज चालू करत आहोत. तर आजची आपण पहिली कंपनी निवडलेली ते म्हणजे टायटन कंपनी. तर मित्रांनो, टायटन कंपनी सर्वांनाच माहिती आहे, कारण टायटनचा घड्याळ प्रत्येकाने हातावरती घातलेलंच आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की टायटन कंपनी फक्त घड्याळच बनवते, पण किती लोकांना माहिती आहे की टायटन कंपनी हे सोनं सुद्धा विकते, म्हणजे सोन्याचे दागिने. तर मित्रांनो, टायटन कंपनी जी आहे ती सोनं सुद्धा विकते. तर आपण बघूया त्याचं बिझनेस मॉडेल. तर त्याचं बिझनेस मॉडेल जर आहे आणि त्याचं शेअर पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर ठीक आहे, ज्वेलरी एक नंबरला आहे. त्याचं सर्वात जास्त जे आहे टायटन कंपनी ते सोन्याचे दागिने विकते. तर आपण कोणालाच माहिती नाही सोन्याचे दागिने, तर आपण कधी टायटनचं शोरूम नाही बघितलं. तर मित्रांनो, आहे पुणे, मुंबई, नाशिक किंवा जे मोठे मोठे शहर आहे अशा ठिकाणी त्यांचे तनिष्क नावाने जे शोरूम्स आहेत ते एका दागिन्यांचे शोरूम आहे. तसंच आपण टायटनचे जे शोरूम्स बघितले आहेत, वॉचेस आहेत, त्यांचे आय गॉगल्स आहेत, नंतर स्किन नावाचे जे आलेले आहेत, परफ्यूम त्यांनी मार्केटमध्ये आणलेलं आहे, नंतर फॅशन ऍक्सेसरीज आहेत, इंडियन ड्रेस वेअर्स आहेत. तर तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर टायटन कंपनी जी आहे तिचा सर्वात जास्त रेव्हेन्यू जो येतो तो फक्त सोन्याच्या दागिन्यांपासून येतो, म्हणजे ठीक आहे, ज्वेलरीपासून. त्यानंतर 11% रेव्हेन्यू त्यांचा येतो ते म्हणजे गॉगल्स आणि घड्याळ, नंतर आयवेअर्स आहेत, इमर्जिंग बिझनेस आणि बाकीच्या गोष्टींपासून येतो. सेकंड गोष्ट मित्रांनो, तुम्ही जर बघितलं त्याचे ब्रँड्स काय काय आहेत मार्केटमध्ये, तर टायटनचे बघा, तुम्हाला बरेचसे ब्रँड्स माहिती असेल, ते म्हणजे टायटनचा घड्याळ तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण फास्ट्रॅक जी ही आजची नाही का युथची जी आहे, युथच्या हातांवरती जे फास्ट्रॅक आहे, ती सुद्धा नाही का टायटन कंपनीचंच ब्रँड आहे. त्यानंतर सोनाटा आहे, नेबुला आहे, रागा आहे, टॉमी हिल्लर आहे, त्याच्यासोबत जॉईंट व्हेंचर आहे. नंतर तनिष्क आहे मित्रांनो. तनिष्कचे बरेचसे शोरूम तुम्ही बघितले असणार, त्यामध्ये नाही का दागिने घडून त्यांना विकले जातात, सोन्याचे दागिने. त्यानंतर तुम्ही जर बघितलं, त्यांचं स्किन नावाचं परफ्युम्स आहे, टायटनचा फास्ट्रॅकच्या बॅग्स आहेत किंवा गॉगल्स आहेत. असं बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो टायटन कंपनी विकते. तर म्हणजेच याचा अर्थ काय मित्रांनो, हे जे प्रोडक्ट्स आहेत, हे जे ब्रँड्स आहेत, मार्केटमध्ये चालणारे ब्रँड्स आहेत आणि हे ब्रँड्स तुम्हाला अवतीभोवती आपल्या सभोवताली नाही का दिसत असतात. तर असेच प्रोडक्टचे कंपनी आपल्याला विकत आपल्या पोर्टफोलिओ ठेवायची, की जेणेकरून आपण घेतल्यानंतर त्याचं ग्रोथ झाली पाहिजे. म्हणजे जर त्यांचे प्रोडक्ट जर मार्केटमध्ये जात आहे, तर त्यांचा नाही का धंदाही वाढेल आणि त्यांचा स्टॉकही वाढेल. तर मित्रांनो, बघूया आपण आता चार्ट. त्याचा चार्ट काय सांगतो सध्या. आता तुम्ही बघितलं मित्रांनो, तो हा टायटन कंपनीचा चार्ट आहे, नाही का, विकली बेसिसवरती. जर बघितला तर मंथली बेसिसवरती आपण बघूया, टायटन कंपनीचा जो रेट होता तो किती कमी होता बघा. 2009 साली टायटन कंपनी 45 रुपयाला होती. आज ती जाऊन पोहोचली आहे 3,338 रुपयाला. म्हणजे काय मित्रांनो, लोकांनी जे टायटनचे घड्याळ, फास्ट्रॅकचे घड्याळ, गॉगल्स, सोने चांदी, ज्वेलरी जे लोक घेत गेले, त्याचा मार्केट त्यांचं वाढत गेलं, त्यांचा धंदा वाढत गेला, म्हणून ती कंपनी पण वाढत गेली आणि त्याचा स्टॉक पण वाढत गेला. तर आपल्याला असे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो ठेवायचे आहेत. तर प्रत्येक क्वार्टर नंतर किंवा 6 महिन्यानंतर तुम्ही एकदा रिव्ह्यू करून घ्यायचं. जे काही एक्सपर्ट असेल त्यांना तुम्ही विचारू शकता मित्रांनो, की नेमकं त्याचा रेव्हेन्यू किती आहे, त्याचा प्रॉफिट किती आहे, आणि त्यानंतर तुम्ही आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक ठेवायचे की नाही ते तुम्ही डिसिजन घेऊ शकता त्या एक्सपर्टला विचारून. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितला तर वीकली चार्ट जर तुम्ही बघितला तर वीकली चार्टला सुद्धा हे एक रेजिस्टन्सला आलेला आहे. तुम्ही बघू शकता वीकली चार्टला रेजिस्टन्सला आलेला आहे आणि याच्यावरती जर त्याने क्रॉस केलं जवळजवळ 3,366 वर, तर नवीन हायच किंवा नवीन प्राइस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे अगदी नेहमीपासून तुम्ही बघत गेला ते
हायर हाय हायर हाय लेवलला हे जात असतं. आता डेली लेवलला आपण बघूया, ते बघा तुम्ही किती प्रमाणात त्याने सपोर्ट घेतलेला आहे. आता इथे एक शूटिंग स्टार सारखं पॅटर्न सुद्धा तयार झालेलं आहे 4 अवर्ली लेवलला, तुम्ही हे बघू शकता मित्रांनो. या शूटिंग स्टार पॅटर्न वरती आपण एक व्हिडिओ सुद्धा तयार केलेला आहे 1 महिन्याआधी. तुम्ही बघा, निश्चित बघा मित्रांनो, तो व्हिडिओ खूप छान आहे शूटिंग स्टार पॅटर्न शॉर्ट सेलिंगसाठी. तर मित्रांनो, ही आहे चार्ट पे चर्चा. तर तुम्ही जो स्टॉक घेत आहात तो मार्केटमध्ये नेमकं काय करतो, कसं करतो, ते कंपनीची ग्रोथ होते की नाही, आणि मगच तो स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायचा की नाही हे आपण ठरवायचं आहे मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला असंच कोणत्या स्टॉक बद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला निश्चित खाली कमेंट करा, शेअर करा, लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.